कोणत्याही कायदेशीर प्रकरणामध्ये तांत्रिक बाबी आणि गुणवत्ता हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. आणि या दोन्ही घटकांवर आपण जेवढं काम करू, त्यांना जेवढं निर्दोष करू, तेवढी आपली यशाची शक्यता ही वाढत जाते. या तांत्रिक घटकांमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मुदतीचा मुद्दा. आपल्याकडे जो लिमिटेशन ऍक्ट अर्थात मुदतीचा कायदा आहे, त्या अंतर्गत एखादं प्रकरण मुदतीत दाखल करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्या अनुषंगाने मुदत बाह्य किंवा मुदत संपल्यानंतरची प्रकरणं याच्यावर आपण आजपर्यंत अनेकदा चर्चा केलेली आहे. आज आपण चर्चा करणार आहोत मुदत पूर्व प्रकरणांची. म्हणजे कायद्यामध्ये हे तर स्पष्ट आहे की मुदत बाह्य प्रकरण दाखल करता येत नाही किंवा त्याची दखल घेता येत नाही. पण एखादं प्रकरण मुदत पूर्व दाखल करून घेता येतं का? हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचीच आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणतंही कायदेशीर प्रकरण आपण केव्हा दाखल करतो किंवा त्याचा पाया काय असतो. तर जेव्हा तुमच्या कायदेशीर हक्कांवर गदा येते, कायदेशीर हक्कांची पायमल्ली होते, तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला कायदेशीर दाद मागता येते. आता जेव्हा आपण हक्काचा विचार करतो, तेव्हा आपल्याला बरेचदा हक्क आणि कर्तव्य ज्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याचा एकत्रितपणे विचार करायला लागतो. कारण बहुतांश कायदेशीर प्रकरणांमध्ये हक्क आणि कर्तव्य अशी जोडी असते आणि एकाचे हक्क आणि दुसऱ्याची कर्तव्य याची सांगड घातल्याशिवाय आपल्याला ते नीट समजणार नाही किंवा त्याचं नीट आकलन होणार नाही. आता अगदी साधं उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या प्रकल्पामध्ये एखादी जागा विकत घेतलेली आहे. समजा तुम्ही एखादं घर विकत घेतलेलं आहे आणि त्या घराच्या करारामध्ये तुम्हाला असं लिहून दिलेलं आहे की तुम्हाला त्या घराचा ताबा 31 डिसेंबर 2025 पूर्वी किंवा 31 डिसेंबर 2025 रोजी देण्यात येईल. आता या कराराच्या अटीचा जर विचार केला तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्या घराचा ताबा तुम्हाला मिळणं हा तुमचा हक्क आहे. आणि त्याच वेळेला त्या घराचा ताबा 31 डिसेंबर 25 पर्यंत तुम्हाला देणं हे त्या बांधकाम प्रकल्पवाल्याचं किंवा विकासकाचं कर्तव्य आहे. मग बरेचदा काय होतं की प्रकल्पाचं कामकाज पाहिजे तेवढ्या गतीने होत नसतं. म्हणजे उदाहरणार्थ आज आपण जून 2025 मध्ये आहोत, ऑगस्ट 2025 मध्ये आहोत, तर आपल्याला हे स्पष्ट दिसतंय की डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन आपल्याला ताबा मिळण्याची शक्यता जवळपास 0 आहे. मग अशा वेळेला प्रश्न असा येतो की आपण ती जी तारीख आहे ती उलटेपर्यंत थांबलं पाहिजे का त्या तारखेला ताबा मिळणार नाही हे गृहीत धरून आपण आज दावा किंवा एखादं प्रकरण दाखल करू शकतो. तर याचं आपल्याला ती तारीख उलटेपर्यंत थांबावं लागेल असंच उत्तर द्यावं लागेल. याचं कारण असं आहे की यातला जो प्रतिवादी आहे म्हणजे जो विकासक आहे त्याला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत आहे. आता त्या मुदतीमध्ये तो ते काम पूर्ण करू शकतो किंवा नाही शकत हा एक वादाचा मुद्दा आहे. पण कायदेशीर दृष्टिकोनातनं, विशेषतः विकासकाच्या कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार केला तर 1 जानेवारी 2026 पर्यंत त्याच्याकडनं काहीही आगळीक किंवा ज्याला इंग्रजीमध्ये डिफॉल्ट असं म्हणतात तो घडणार नाहीये. आणि साहजिकच त्याच्याकडनं जोवर आगळीक घडत नाही तोवर तुम्हाला त्याच्या विरोधात दाद मागायचा कायदेशीर अधिकार प्राप्त होत नाही. कारण त्या कराराद्वारे आपण कुठेतरी हे मान्य केलेलं आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत मला माझ्या घराचा ताबा मिळाला पाहिजे. मग 1 जानेवारी 2026 ला तुम्ही त्याच्या विरुद्ध रितसर दाद मागू शकता. त्याच्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. पण एखादी गोष्ट, ठरलेली मुदत किंवा ठरलेल्या घटना जोवर घडत नाहीत तोवर त्याच्या विरोधात दाद मागण्यावर कायद्याने मर्यादा येते. ज्याला मराठीमध्ये आगाऊ किंवा इंग्रजीमध्ये प्री मॅच्युअर लिटिगेशन असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट जर अनेक गोष्टींवर अवलंबून असेल तर त्या सगळ्या गोष्टी जोवर घडून जात नाही तोवर डिफॉल्ट किंवा आगळीक झाली असं म्हणता येत नाही. आणि जर डिफॉल्ट आणि आगळीकच जर घडत नसेल तर तुमच्या हक्कांवर गदा आली कशी आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही दाद मागणार कसं? म्हणून आपल्यापैकी जे पक्षकार आहेत, जे वकील आहेत,
त्यांनी मुदतीचा या दोन्ही अंगांनी विचार केला पाहिजे. म्हणजे आपलं प्रकरण मुदतपूर्व आहे का किंवा आपलं प्रकरण मुदत बाह्य आहे का. या दोन्ही गोष्टी असतील तर त्या कायदेशीर प्रकरणामध्ये अपयश येण्याची दाट शक्यता आहे. पण बरेचदा काय होतं की मुदतीचा एक तर पाहिजे तेवढा सखोल विचारच केला जात नाही. विचार केला जरी गेला तरी तो फक्त मुदत बाह्य या अनुषंगाने केला जातो, मुदतपूर्व या अनुषंगाने विशेष विचार केला जात नाही. आता आजपर्यंत हा मुद्दा माझ्याही लक्षात आला नव्हता. हा मुद्दा माझ्या लक्षात येण्याचं आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे आलेलं असंच एक प्रकरण. जे मी मगाशी सांगितलं की घर आणि घराचा ताबा, तर त्या घराच्या ताब्याची जी तारीख आहे ती उलटायच्या सुमारे 2 ते 3 महिने आधीच त्या वकील महाशयांनी रेरामध्ये तक्रार दाखल करून टाकली. त्याच्यानंतर ते प्रकरण काही कामानिमित्त माझ्याकडे आलं आणि जेव्हा मी ते सुरुवातीपासून बघितलं तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे आगाऊ म्हणजे प्री मॅच्युअर लिटिगेशन आहे आणि साहजिकपणे त्याच मुद्द्यावर हे प्रकरण फेटाळलं जाण्याची दाट शक्यता आहे. तो मुद्दा त्या वकिलांच्या किंवा त्या पक्षकारांच्या लक्षात आलाच नव्हता का लक्षात आला होता आणि दुर्लक्ष केलं होतं हे कळायला आपल्याला काही मार्ग नाही. पण हे त्यांना सांगितल्यानंतर याचे संभाव्य परिणाम समजावून सांगितल्यानंतर आता आमचं असं ठरलेलं आहे की ते प्रकरण मागे घ्यायचं आणि नवीन प्रकरण दाखल करायची परवानगी घ्यायची आणि ती तारीख एकदा ताब्याची उलटली की नवीन प्रकरण दाखल करायचं. यात मी सुरुवातीला दिलं त्या उदाहरणाप्रमाणेच यामध्ये परिस्थिती आहे की ती तारीख उलटेपर्यंत काही चमत्कार झाला तरी त्या प्रकल्पाचं काम पूर्ण होणार नाहीये किंवा ताबा मिळणार नाहीये. पण काही गोष्टी आपल्याला अपरिहार्यपणे पाळाव्या लागतात. तशीच ही मुदत, तशीच ही मुदतीची मर्यादा सुद्धा अपरिहार्यपणे पाळणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. म्हणून वकील किंवा पक्षकार तुम्ही कोणीही असाल तर आपल्या प्रकरणाचा मुदतीच्या अनुषंगाने विचार करताना मुदतपूर्व आणि मुदत बाह्य या दोन्ही गोष्टींचा विचार करा. त्या दोन्ही गोष्टींमध्ये आपलं प्रकरण निर्दोष बनवा, जेणेकरून मुदतीसारख्या मुद्द्यावरनं आपल्या पदरी अपयश येण्याची शक्यता आपल्याला टाळता येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.